सागर तुळशीराम भोसले हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभा आहे आणि माझं चिन्ह आहे घड्याळ। तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व प्रभागातील आणि मित्रपरिवाराला, नागरिकांना, माता भगिनींना नम्र विनंती करतो की घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपल्या प्रभागाची सेवा करण्याची संधी आपण प्राप्त करून द्यावी। वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा लाभलेल्या भोसले कुटुंबातील वैराग्यमूर्ती जयराम बाबा भोसले यांच्या कृपा आशीर्वादाने मी भोसले घराण्यातील श्री तुळशीराम नारायण भोसले यांचा चिरंजीव यांचा वारकरी संप्रदायाचा वसा या राजकीय जीवनाबरोबर तोही चालवण्याचा गेले कित्येक वर्ष सामाजिक आणि सांप्रदायिक जीवनामध्ये जगत असताना, वावरत असताना तो काम करण्याचा प्रयत्न करीत आहे। संप्रदायाची सेवा माझ्या असून यापूर्वी जशी घडलेली आहे तशी इथून पुढच्या काळामध्ये राजकीय आणि संप्रदायाची सेवा घडो असं मी माऊलींच्या चरणी साकडं करतो। आणि माझ्या कुटुंबाचा जर थोडक्यात इतिहास जर सांगायचा असेल तर वैराग्यमूर्ती गुरुवर्य जयराम बाबा भोसले यांनी 22 वारकरी संप्रदायासाठी खर्चित केलं आणि त्यांचा अनुग्रह करून आमचे वडील हबप तुळशीराम नारायण भोसले, चंद्रकांत नारायण भोसले स्वर्गीय नगरसेवक त्यांचा राजकीय वसा वारसा पुढे मी चालवण्याचा प्रयत्न करीत आहे। त्याच माध्यमातून मी 2016 ते 22 या कालखंडामध्ये नगरसेवक की उपनगराध्यक्षपदावरती काम करण्याची संधी प्रभागातील लोकांनी मला यापूर्वी दिली होती। त्या संधीचं माझ्या मनाप्रमाणे की मी ती संधीचं काम करण्याची यापूर्वी प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाचं फलित असं की मी माझ्या प्रभागातले 35 रस्ते आणि त्याचं ड्रेनेज लाईन, रस्त्यावरील प्रमुख रस्त्यावरील जो अपघात घडत होते, कित्येक नागरिकांचे, निष्पाप बालकांचे जीव गेले असतील अशा मी लढा उभारून प्रत्येक आळंदीतील प्रभागातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर उभारण्याचं काम आंदोलन करून यापूर्वी केलेलं आहे। आणि जो झोपडपट्टीचा जो प्रश्न असेल, गेल्या पाठीमागच्या काळामध्ये वडगाव रोडच्या वस्तीमध्ये जे पाण्याची टाकी उभारण्यासाठी जी उभारायची होती त्याच्यामध्ये जे प्रशासनाने झोपडपट्टी उठवण्यासाठी जी मागणी केली होती त्यावेळेस मी प्रत्यक्ष तिथं उभा राहून तत्कालीन सीओ टेंगले साहेब यांच्या संग वाद करून ते झोपडपट्टीला हात लावला तर माझ्या केसाला जरी हात लागला माझ्या नागरिकांच्या तर तिथं रक्त सांडेल अशा प्रखड भूमिका आम्ही यापूर्वी घेतलेली आहे। तसंच इथून पुढच्या काळामध्ये म्हाडाची किंवा असेल, घरकुल किंवा असेल, माझ्या गोरगरीब दलित पीडित शोषित नागरिकांसाठी ते राबवण्याचा माझा मानस आहे। प्रामुख्याने आळंदी शहरामध्ये सतावणारा प्रश्न पाणी प्रश्न होता। माझ्या कारकिर्दीमध्ये मी उपनगराध्यक्ष असताना आळंदी शहरातील 4 जलकुंभाचं उद्घाटन करून प्रत्यक्ष प्रभागामध्ये व आळंदी शहरामध्ये कित्येक माता भगिनींना नळ कनेक्शन देऊन आज 2 दिवसांनी जे पाणी येत आहे इथून पुढच्या काळामध्ये आपण रोजच्याला पाणी कसं येईल यासाठी वाढीव पाणी आपल्याला महामास्केट धरणातून कसं मिळेल, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तालुक्याचे नेते माननीय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आपण पाणी प्रश्न निश्चितच पुढील काळात मार्गी लावणार असून आणि तसंच इंद्रायणीचं जे प्रदूषण आहे, येणारे जे भाविक आहे आळंदी तीर्थ राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जे येतात लाखो भाविक ते तीर्थ म्हणून घेतात, पण इंद्रायणीचं जे प्रदूषण आहे ते पण आपण यापूर्वी रोखण्याचा प्रयत्न केला होता। पण इथून पुढच्या काळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या प्रयत्नातून आपण इंद्रायणी स्वच्छतेवर काम करून इंद्रायणी स्वच्छ करून भाविकांना आणि नागरिकांना आळंदी शहरात त्याचा सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल, तीर्थ म्हणून आपण सर्व पाशन करू असे माझा पुढील संकल्प आहे। आणि मी प्रभागातील आणि आळंदी शहरातील सर्व नागरिकांना, ज्येष्ठ माता भगिनींना विनंती करेल की मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही मला देऊन आपल्या प्रभागातील व गावाची आणि संपूर्ण तीर्थक्षेत्राची सेवा करण्याची संधी मला इथून पुढच्या काळामध्ये आपण द्यावी। धन्यवाद। रामकृष्ण हरी।